today we are spilling some tea with whom? खरं तर आपल्याकडे आज सिनेमामध्ये, नाटकामध्ये, मालिकांमध्ये आणि निवेदन करणारी अशी उत्तम अभिनेत्री आहे आणि तिच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर तिचं नाव आहे समीरा गुजर. वेलकम समीरा. थँक्यू. आणि त्याचबरोबर अगदी वेळात वेळ काढून तिचे बाबाही आपल्यासोबत आले. सो वेलकम बाबा, तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. खूप खूप आभारी आणि मला खूप छान वाटतंय कारण मी मैत्रीला तर इतकं लहान पाहिलेलं आहे आणि हा पॉडकास्ट माझ्यासाठी खूप खास आहे यासाठी कारण बोलणं हा माझा व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे मुलाखती घेणं खरं तर मला जास्त सवय त्याची आहे देण्यापेक्षा. पण दोन्ही बाजूनी मुलाखती दिल्याही जातात अभिनेत्री म्हणून, पण निवेदिका म्हणून अनेकांना बोलतं करण्याची जबाबदारी पण असते. पण बाबा शेजारी बसले आहेत अशी ही पहिली मुलाखत आहे आणि त्यात मैत्री आहे, वहिनी आहे की ज्यांना आपण ओळखतो त्यांच्याशी कॅमेरा समोर गप्पा मारणं हा जरा एक वेगळा अनुभव आहे. आणि आमच्यासाठी सुद्धा अगदी म्हणजे आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात करत असताना आणि मैत्री अगदी 6 महिन्याची असताना बाबांकडे आम्ही गेलो होतो आणि फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी म्हणते की फायनान्शियल मॅनेजमेंट आम्ही मैत्रीसाठी करू शकलो. सो या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला धन्यवाद देईन बाबा. आणि समीरा तुझेही धन्यवाद. खरं तर तू पण फार लहान होतीस त्यावेळेला आणि तरी सुद्धा तू आम्हाला ते सजेस्ट केलं. म्हणजे त्या वयातही तुला ती समज होती की नाही आपण अशा पद्धतीने सजेस्ट करूया लोकांना आणि कुणाचं तरी आयुष्य पुढे चांगलं होण्यासाठी मदत करूया. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं त्याचं सगळं श्रेय बाबांना जातं. समजुतीचं वय जेव्हा येऊ लागलं ना माझं, शाळेत आपण 6वी 7वीत जेव्हा आपल्याला गणितामध्ये थोडे थोडे हिशोब वगैरे यायला लागतात, अशा वेळेस त्यावेळेस बाबांनी आम्हाला बसवून, मी आणि माझा धाकटा भाऊ, तो तर माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे त्यामुळे तो तेव्हा तसा लहान होता, पण तरी सुद्धा आम्हाला बसवून की हा माझा पगार आहे, आपल्याला घरात इतके पैसे येतात, हे इतके आपले खर्च आहेत आणि आपण किमान इतके पैसे सेव्ह करणं ही आयडियल गोष्ट असते, हे आदर्श असतं, हे आपण करायला पाहिजे, हे आम्हाला सगळं बसवून सांगितलं होतं. त्यामुळे आम्हाला त्याची एक जाण जी असते ना, किंवा बँकेत जेव्हा आई जायची तेव्हा बाबा सांगायचं नाही मुलांना घेऊन जा बँकेत, मग बँकेचे व्यवहार कसे होतात वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं तर, पण आता मागे वळून बघितल्यावरती ना हे लक्षात येतं की अरे हे किती महत्वाचं होतं. कारण अनेक जणी, म्हणजे मी तर मला वाटतं बायकांच्या बाबतीत, आता तू अजून लहान असा अनुभव घ्यायला, पण स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की आर्थिक पैसे कमावतो आपण पण आर्थिक व्यवहारात लक्ष नाही घालत. बरोबर आहे ना, मी पैसे कमावते पण बँकेचं काम ना नवरा बघेल, बिलं ना तो भरेल, ते इन्कम टॅक्सचं काय आहे मला नाही माहिती. तर बाबा अकाउंटिंग मध्ये असल्यामुळे इन्कम टॅक्स, जीएसटी म्हणजे काय, म्हणजे जेव्हा जीएसटी आला तेव्हा ते म्हणजे काय, TDS कसा. आता कारण मी खूप लवकर कमवायला लागले. मी 12वीची परीक्षा दिल्यानंतर अभयमायासारखी मालिका सुरू झाली, त्याच्यामुळे खूप लवकर पैसे येणं सुरू झालं. पण मग त्या पैशाचं नियोजन, मग तुला किती पैसे येत आहेत, त्यातलं तू कसं सेव्हिंग करणार आहेस, आणि ह्या सगळ्याचं महत्त्व हे बाबांनी केलेले संस्कार आहेत. आणि त्यामुळे ना त्यांनी एक गोष्ट मनावर बिंबवली की मी 7वी 8वीत असतानाच बाबांना म्हटलं की मला नोकरी नाही करायची, मला असं सकाळी लवकर उठून 9 to 5 जॉब नाही करायचा. कारण मी बाबांची धावपळ बघत होते आणि कुठेतरी एक कलाक्षेत्राकडे माझा ओढा होता. त्यामुळे असं मनात मी एक निर्णय घेतला की मला नोकरी नाही करायची. तर बाबा म्हणाले हरकत नाही, तू पुढे जाऊन तुला एकतर ना कुठलीही गोष्ट ठरवू नकोस, बरोबर, जे तुला करावंसं वाटतंय ते करून बघ, नाही वाटलं तर आपल्याला बदल करण्याचा कधीही संधी असते. पण हे एक त्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणाले बघ, जर तू नोकरी करणार नसशील तर काय होणार आहे. तेव्हा फ्रीलान्स ही टर्मही नव्हती, कारण मी ज्या काळामध्ये बोलते आहे, मी शाळेत असतानाची गोष्ट, तर 90sच्या सुमारास. तर बाबा म्हणाले की तू नोकरी केली नाहीस तर तुला पेन्शन नसणार, म्हणजे मग तुला नोकरी न करणाऱ्या व्यक्तीला तर अधिक आर्थिक नियोजन करायला पाहिजे, कारण त्यांना त्यांचं पुढचं जे सगळं उतारवय आहे त्यासाठीचे पैसे त्यांना आत्तापासून जमवायला लागणार आहेत. आणि हे भान, म्हणजे अजून कशातच काही नाही आहे, अजून सुरुवातही नाही केलेली, पण विचार करत असतानाच त्याचं भान त्यांनी दिलं की त्यामुळे आपण जर 100 रुपये कमावले तर त्यातले 10 रुपये आपण सेव्हिंगला टाकले की नाही, आणि त्या 90 रुपयात मजा कर, त्यात तुझ्या काय असतील गरजा त्या भागव, हरकत नाही, पण ते 10 रुपये सेव्हिंगला जाणं खूप गरजेचं आहे. कॉन्सेप्ट इतका त्यांनी पक्का करून घेतला. आणि म्हणून त्यातून मग असं झालं की मग मी जेव्हा कलाक्षेत्रात प्रत्यक्ष काम करायला लागले तेव्हा आजूबाजूच्या मंडळींच्या ना समस्याही मी बघत होते की लोक उत्तम काम करत आहेत, खूप चांगला पैसा कमवत आहेत, पण तरीही त्यांना पैसा पुरत नाहीये.
किंवा पुढे काही समस्या येत आहेत, मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन येते, म्हणजे ज्यांचे संसार होते अशा यांना, तर मग त्याविषयी बाबांशी गप्पा झाल्यानंतर बाबा म्हणाले कारण आर्थिक नियोजन. आणि मग बाबांचा तो एक ऍक्च्युली छंद झाला, कारण बाबा माझ्या बरोबर सेटवरती यायचे आणि ते फार बोलत नाहीत म्हणून त्यांच्या बाजूनी पण काही गोष्टी मी बोलते, पण बाबा तुम्ही बोला. की सेटवरती यायचे, मग सेटवर बसल्या बसल्या ना ते गप्पा मारताना मंडळींना विचारायचे की तुम्ही निदान, त्यांचं पहिलं म्हणणं असं होतं की आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे तुमचा विमा असला पाहिजे, तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाची जी जबाबदारी आहे त्यातल्या आर्थिक जबाबदारीचा भाग तरी तुमच्या डोक्यावर नसावा. तर त्यामुळे ते पहिलं, विमा आहे का तुमचा, मग काढायला पाहिजे, मग गुंतवणूक कशी करता, मग किती, मग त्यावेळेस एफडीज वगैरे हे जे ऑप्शन्स होते ते माझे तत्कालीन जे काही पर्याय होते ते सगळे पर्याय ते लोकांना सांगायचे, ॲडव्होकेट करायचे की नाही हे करायलाच पाहिजे. आणि त्यासाठी मग अनेक जण त्यांच्याकडे सल्ला मागायला यायची. म्हणजे मला वाटतं खूप आजचे जे अगदी गाजलेले आत्ताचे आघाडीचे असे अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांच्या, आता तू म्हणालीस वहिनी तसं, त्यांच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात ही बाबांपासून झालेली. बाबांना हे सगळं कसं तुम्ही जमून आणलं? म्हणजे मग पहिली गोष्ट म्हणजे समीराने फार मोठ्या विषयावर आत्ता हात घातलेला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी आत्तापर्यंत समीरा मुलाखती देते आणि मी कुठेतरी मागे कॅमेरामनच्या मागे उभा आहे, कॅमेरामन म्हणून पण नव्हे त्यांच्या मागे उभा आहे. आणि ही अशी पहिली वेळ आहे की जेव्हा मी समीराच्या बाजूला बसलेलो आहे. त्यामुळे बोलणं म्हणजे तिला उपदेश करत होतो किंवा तिला मदत करत होतो हा भाग वेगळा, पण अदरवाईज कॅमेरा समोर बोलणं हे मला तेवढं जमणेल असं वाटत नाही. आणखीन एक आज बसल्यानंतर मला एक नवीन गोष्ट कळली की मी ती लहान असताना तिच्यावर जे काय तिला सांगत होतो, मार्गदर्शन करत होतो, ते तिने इतक्या सिरियसली घेतलं होतं हे आज मला पहिल्यांदा कळलं. तर आता समीराने विषय काढले तर खरंच पेरेंटिंग हा विषय याच्यातनं दिसतो आणि जो फार अवघड आहे. म्हणजे ती म्हणते त्याप्रमाणे मी जर आत्ता बोलायला गेलो तर कदाचित लोक वेगळा अर्थ काढतील त्यातून, पण आपल्या संस्थेमध्ये म्हणा, आपल्या संस्कृतीमध्ये म्हणा, आपण पेरेंटिंगकडे त्या पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिलेलं नाही आणि त्याचे परिणाम म्हणून मुलांना त्यांचं स्वातंत्र्य आपण गमावतो आणि त्यांना ते भोगावं लागतं. तर आता बऱ्याच गोष्टी समीरा मांडेल, ती म्हणते त्याप्रमाणे हा मोठेपणा माझा नाही आहे, पण माझे विचार एवढे नक्की होते की मुलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि तिला जे व्हायचंय किंवा त्याला जे व्हायचंय ते तिने लहानपणापासून ठरवून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तर अनुभव मला वाटतं समीराकडनं जास्त चांगले मिळेल. मैत्री, मला तुला विचारायला आवडेल की तू आणि बाबा म्हणा किंवा तू आणि आई, तुम्ही कुठल्या विषयावर गप्पा मारता घरी? आम्ही खूप वेगवेगळे विषय असतात नक्कीच, पण मोस्टली तरी मला जे हवंय त्याच्यावरच बोलतो आणि आई बाबा दोघंही ऐकत बसतात माझं. पण आई बाबांचे अनुभव तुला ऐकायला मिळतात का? हो, मग पप्पांचं म्हणजे बाबांचं स्वतःचं शूटवरतीचे जे काही असतील गमती जमती ते कधीतरी सांगतात मला, किंवा माझं पण असं असेल की मला हे काहीतरी शिकवा नवीन, तुम्ही कसं करता हे स्क्रीनवरती असं, तुम्हाला कंटाळ येत नाही का असं वगैरे. ते नाही, मला वाटतं खूप महत्वाचं. मी का विचारलं, कारण ती गोष्ट ना आई बाबांकडून आम्हाला खूप मिळाली की ते दिवसभर काय करतात हे आम्हाला खूप, म्हणजे रात्री जेवायला बसलं की हाच विषय असायचा की दिवस कसा गेला. त्यातून बाबा खूप अनुभव सांगायचे, आज असं झालं, आज तसं झालं. आणि शिवाय त्यांच्या लहानपणीच्या, त्यांच्या कॉलेजच्या जीवनाच्या खूप आठवणी. म्हणजे मला खूप गंमत वाटते आत्ता, पण अलीकडे फॅमिली डे असतो बघ खूप ऑफिसेसमध्ये, कॉर्पोरेटमध्ये आता हा कॉन्सेप्ट आलाय. पण नाहीतर आमच्या वेळेस आईबाबांचं ऑफिस कुठे आहे हे बघण्याची काही संधीच नसायची. पण मी बाबांच्या ऑफिसमध्ये जितका वेळ घालवलाय, म्हणजे मला स्टेट बँकेने खरं तर पगार देऊ शकले असते, इतका वेळ मी बाबांच्या बँकेत घालवलाय. का? कारण त्याची खूप छान, हे पुन्हा आपण पेरेंटिंग विषयी बोलतो आहोत म्हणून एक छान एक्सपेरिमेंट आमच्याकडे घडला असं म्हणूया. तो काही ठरवून केला गेला नाही, पण ते झालं कुठेतरी. मला आता मी संस्कृतमध्ये खरं तर पुढे सगळं करिअर केलं, पण जेव्हा आपल्याला हा पर्याय येतो ना की हिंदी किंवा संस्कृत निवडा किंवा हिंदी संस्कृत असाही आमच्या वेळेस एक पर्याय असायचा, तर 7वीच्या सुमारास ते निवडायला लागायचं. आणि 7वी, 8वी, 9वी, 10वी 4 वर्ष तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असायचा.
तर मी 7वीच्या वर्षी हिंदी संस्कृत घेतलं होतं. माझं पूर्ण संस्कृत नव्हतं. आणि त्याचं कारण हे होतं की आमच्या शाळेमध्ये तुकडी म्हणजे जी हुशार मुलांची तुकडी ती दुपारी असायची आणि तिथे पूर्ण संस्कृत असायचं आणि बाकीच्या सगळ्या तुकड्या ज्या हिंदी किंवा हिंदी संस्कृतच्या त्या सकाळी असायच्या. तर मी सकाळची तुकडी घेण्यासाठी हिंदी संस्कृत घेतलं आणि बाबांचं साधं लॉजिक असं होतं की 2 भाषा शिकशील तर जास्त चांगलं ना, मग हे हिंदी संस्कृत. म्हणजे तेव्हा असं झालं होतं की तुकडी सोडायची का, कारण एक स्टेटस सिम्बॉल असतं ना आपल्या शाळेत, ए डिव्हिजन मध्ये आहे वगैरे, तर एकदम बी डिव्हिजन मध्ये आणि उत्तम मार्क असताना तू का जाणार वगैरे असं. तर मी म्हटलं पण का सकाळची शाळा का, तर बाबांचं असं म्हणणं होतं की सकाळची शाळा तू करून आलीस की 12 नंतरचा दिवस तुला मोकळा मिळेल. त्या वर्षी त्यांनी मला पास काढून दिला होता ठाणा टू चर्चगेट. आणि मला ते म्हणायचे तू शाळा झाली काही अभ्यास कर, रोज अभ्यास असतो असं काही नसतं ना, सुरुवातीचे काही महिने वगैरे तर अभ्यास नसतो, जून जुलै ऑगस्ट, एकदा युनिट टेस्ट आल्या टर्म एक्झाम आली की अभ्यास सुरू होतो. तर तू ट्रेननी रोज वरळीला ये, त्यांचं तेव्हा वरळीला ऑफिस होतं, आणि मग तिथे आसपास मुंबईत जे काही घडत असेल ते मी बघायला जायचे. म्हणजे त्याची सुरुवात झाली नेहरू सायन्स सेंटरला मेघ मल्हार नावाची हे असायची, कॉन्सर्ट असायची, मॉन्सून कॉन्सर्ट्स असायच्या, त्या पावसाळी सुंदर संगीत सभा असायच्या. तर त्याच्यामध्ये म्हणजे आज हरिप्रसादजींची बासरीच ऐकायला जाऊया किंवा असे खूप मोठमोठे गायक गायिका, आणि ते कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट असायचे. कारण एरवी आपल्याला मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यावर सगळ्याच तिकीट आजही आपल्याला परवडतातच असं नाही. तर मग बाबा अशा गोष्टी शोधायचे की कुठे कुणाचं व्याख्यान आहे की जे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपल्या न्यूजपेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये असे येतात ना आजचे कार्यक्रम नावाचा जो प्रकार असायचा, तो बाबा असे टिकमार्क करून ठेवायचे की हे पाहता येणार आहे, हे पाहता येणार आहे. आणि ते अख्खा वर्ष मी अशी मुंबईमध्ये भटकंती केली. तर त्यामुळे मी रोज बाबांच्या ऑफिसला जायचे. मग बाबांच्या ऑफिसला गेल्यामुळे काय व्हायचं, त्या वयात स्टेट बँकेत असल्यामुळे कॉस्मोपॉलिटियन वातावरण होतं तिथे. म्हणजे माझी एखादी जिला मी आत्या म्हणते किंवा आंटी म्हणते ती अँग्लो इंडियन होती, कोणीतरी असं होतं, कोणीतरी उर्दू भाषिक होतं, कोणीतरी बंगाली भाषिक होतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या समाजातल्या लोकांशी भेटण्याची संधी मला मिळाली, त्यांच्याशी गप्पा गोष्टी. मग त्यांनाही कौतुक वाटायचं कोणतरी छोटी मुलगी आली, मग माझ्याशी गप्पा व्हायच्या. मग एक मला वाटतं तिथून कुठेतरी लोकांशी संवाद साधण्याची एक आवड पण निर्माण झाली, शक्यता दिसू लागली ती. आणि हे सगळं त्यामुळे मी ते वर्ष इतकं एन्जॉय केलं. माझ्या आयुष्यातलं न विसरता येण्यासारखं वर्ष आहे. म्हणजे त्यातला एक किस्सा सांगू. एक सरीवर सरी नावाचा कार्यक्रम तेव्हा व्हायचा, जो मृदुला दाढे जोशी, विनायक जोशी आणि भाऊ मराठे करायचे. आणि आज आता जसं आयुष्यावर बोलू काहीचा एक आहे ना इम्पॅक्ट, लोक एकदा नाही परत परत जाऊन ती मैफिल बघतात, आणि आता आज हजारो कार्यक्रम झाले. तसा पावसाच्या गाण्यांवरचा तो कार्यक्रम, आणि त्याचे अक्षरशः हजारो प्रयोग झाले आणि लोक वेड्यासारखे बघायचे. म्हणजे त्याचं तिकीट नाही मिळायचं, ती जाहीर झाली की हाऊसफुल होऊन जायचं वगैरे असं. तर त्याचा असाच नेहरू सायन्स सेंटरच्या खालच्या हॉलमध्ये त्या दिवशी तिथे कार्यक्रम होता. तर मी अशीच गेले इथून ट्रेननी ठाण्यावरून बाबांच्या ऑफिसला. मग बाबांच्या ऑफिसमध्ये 1-2 तास टाइमपास करून, आणि संध्याकाळी कार्यक्रम असायचा, तोवर ऑफिसही संपायचं. तर मी आणि बाबा आम्ही तिथे पोहोचलो. तर तिकडे गेल्यावरती लक्षात आलं की पूर्ण सभागृह भरलं होतं, फुल पॅक. म्हणजे मुंगीला पण शिरायला वाव नाही असं आपण म्हणतो ना, इतकं भरलं होतं. तर बाबा म्हणाले की मी बाहेर थांबतो, मी नाही ऐकलं तरी चालेल, तू बघ तुला मिळेल. लहान मुलं म्हटल्यावरती एक तर जाऊही देतात, आणि तो विनामूल्य कार्यक्रम होता. तर मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावर पण मला कुठेही जागा दिसेना. म्हटलं आता काय करायचं. तर भाऊ मराठे स्टेजवर बसलेले होते, कार्यक्रम अगदी सुरू होणार होता. तर भाऊ काकांनी मला असं खूण केली की ये इकडे बस, माझ्या शेजारी बस. आणि मला इतकी मजा वाटली की आपण स्टेजवर जाऊन बसायचंय. आणि मी स्टेजवर त्यांच्या शेजारी बसून अख्खा तो कार्यक्रम ऐकला. आणि कुठेतरी मला असं वाटतं की तो ना नियतीचा संकेत होता माझ्यासाठी, की थोड्या वर्षांनी त्याच भाऊ मराठ्यांबरोबर मी सहनिवेदक म्हणून काम केलं. तर खरंच मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्ही मला बोलवून घेतलं की ये इथे बस, इथे बस. तर हे असे सगळे अनुभव. पण म्हणजे त्याचं श्रेय की बाबांनी तो दरवाजा खुला केला. असा कोण विचार करतो की शाळेचं एक वर्ष असताना मुलगी उत्तम अभ्यास करत आहे तर ठीक आहे, तू नंतर संध्याकाळी घरी जा. पण ते मात्र होतं की तीही शिस्त त्यांनी लावली की मग रात्री उशिरा घरी गेल्यानंतर आपला अभ्यास जो काही असेल तो करूनच झोपायचा आहे. मग त्यासाठी थोडे कष्ट पडणार आहेत. कधी रेल्वेत अभ्यास कर,
वाचन रेल्वेत करू शकतेस बसून, ते कर. ह्या सगळ्या गोष्टींची सवय त्यांनी लावली. पण आय थिंक हा खूप छान प्रयोग होता. तुला कसा वाटला हा प्रयोग? मला मला फार आवडलं. म्हणजे ते एक काय म्हणतात, ती सायकल परत येऊन तिथे थांबली असं सारखं झालं. हो. आणि खूप शिकायला मिळालं. म्हणजे मला असं वाटतं की अभ्यासक्रमाबाहेर खरं खूप शिकण्यासारखं असतं. तर त्याचे दरवाजे ना मला त्या वर्षाने खुले करून दिले. त्यानंतरची गंमत सांगते की आमच्या शाळेने शेवटी, म्हणजे माझे शिक्षक घरी आले होते की ही मुलगी वर्गात नाही, हे आम्हालाच बरं वाटत नाहीये, तर तुम्ही तुमचं जे काय, मग बाबांनी सांगितलं की असा असा आमचा विचार आहे की ती सकाळच्या शाळेत असली की ते इकडे तिकडे जाऊ शकते वगैरे. ते म्हणाले आता झालं 1 वर्ष झालं ना, आता पुरे झालंय. आता 8वी 9वी 10वी तिला कुठेही जायचं नाहीये, काही करायचं नाहीये. मग शाळेनीच मला कंपल्सरी वर्गात आणलं आणि मग माझं पूर्ण संस्कृत झालं, जे नव्हतं करत. आणि तिथून म्हणजे संस्कृत माझ्या आयुष्यात आलं. तर मला नेहमी असं वाटतं की काही गोष्टी आपण घडवतो आणि काही गोष्टी घडतात. तर तसं घडणाऱ्या गोष्टी पण आहेत. म्हणजे जसं आता मी भाऊकाकांचा इन्सिडेंट सांगितला, तो प्रसंग असेल किंवा संस्कृत पुन्हा माझ्या आयुष्यात असं येणं असेल. सो तू संस्कृतचा विषय निघालाच आहेस, तर आम्ही बऱ्यापैकी तुझे बाकीच्या ठिकाणच्या मुलाखती ऐकल्या आहेत किंवा बाबांकडूनही आम्हाला कळलं की तुझं BA संस्कृतमधून झालेलं आहे, तुझं MA संस्कृतमधून झालेलं आहे आणि संस्कृतमध्ये तू गोल्ड मेडलिस्ट आहे. सो आणि टॉप केलेलं आहेस तू युनिव्हर्सिटीमध्ये, आणि तेही 1दा-2दा नव्हे तर अनेकदा. तर याबद्दल तू काय सांगशील? बाबांना श्रेय आहे. आणि माझ्या ज्या नंतर ज्या माझ्या गाईड झाल्या डॉक्टर मंजुषा गोखले, त्यांच्यासारख्या गुरु मला लाभल्या, त्याच्यामुळे हे शक्य झालं. बाबांच्या बाबतीत एक गोष्ट, मी बाबांना का श्रेय देते याचं, की संस्कृत घेऊन पुढे काय, हा प्रश्न मला इतर सगळ्यांनी विचारला, माझ्या घरून मला विचारला गेला नाही. माझे आई बाबा दोघांनाही याचं श्रेय जातं की त्यांनी हे नाही विचारलं की का तुला शिकायचंय किंवा हे करून तू काय करणार आहेस. एकतर माझं कलाक्षेत्रातली वाटचाल थोडी बहुत 12वी नंतर सुरू झाली होती, त्यामुळे, आणि तेव्हा हे अमुकच करिअर करूया वगैरे असं काही हे नव्हतं. मला वाटतं कधी कधी क्लॅरिटी नसणं हे पण चांगलं असतं, की आपण अज्ञानात सुख म्हणतो ना, की आपण थोडेसे तयार असतो की हे नाही तर मी दुसरं काहीतरी करेन, हे नाही तर ते करेन वगैरे. तर त्यामुळे ती तशी काही क्लॅरिटी नव्हती. कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती, पण तिथलीही चॅलेंजेस जाणवायला लागली होती. कारण तेव्हा खरं तर पहिला डेली सोप होता आभायमाया. मी खूप भाग्यवान आहे की मला जे काही काय म्हणतो आपण खूप महत्वाचे जे कलाकृती झाल्या टेलिव्हिजनवरती त्याचा भाग होता आलं. जसं आभायमाया असेल, मग 4 दिवस सासूचे असेल, राजा शिवछत्रपती सारखी मालिका असेल, की या सगळ्या ट्रेंड सेटर आयकॉनिक अशा मालिका होत्या, त्यांचा मला भाग होता आलं. पण त्यामुळे तिथे काम करत असताना आजूबाजूच्या कलाकारांकडे बघून कळत होतं की मालिका क्षेत्र नवीन आहे. तेव्हा तर म्हणजे वीकली सिरियल्स जास्त होत्या, डेली सोप्स कमी होते. तर मग ही मंडळी नोकरी सांभाळून काम करणारी अनेक जण होती तेव्हा. अलीकडे आता ते शक्यच होत नाही, कारण डेली सोप असल्यावरती तुम्हाला इतके दिवस द्यायला लागतात की त्याच्या बरोबरीने दुसरा काही करताच येत नाही तुम्हाला. पण मग हे त्यांची ती धावपळ मी बघत होते. मग तेव्हा असं कुठेतरी वाटत होतं की मग कलाक्षेत्रावर आपल्याला संपूर्णपणे विसंबून राहता येतं का, असा प्रश्न नाही म्हटलं तरी मनात होता. आणि मग एवढं बाबांनी सांगितलं की जे काही करायचं ते कर. तो तर आमच्याकडे पहिल्यापासून मंत्र होता की जे तुला वाटतंय ते कर, पण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आणि शिक्षण पूर्ण करण्याची बाबांची व्याख्या अशी होती की किमान पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, म्हणजे BA आणि MA, मग पूर्ण शिक्षण झालं. तू म्हणशील आता मी डिग्री घेतली BAची आणि झालं माझं शिक्षण, तर असं नाही होत. आपल्याला किमान MA पर्यंत शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे ते एक ध्येय डोळ्यासमोर होतं. मग संस्कृत जेव्हा घेतलं त्याचं एक कारण तुम्हाला म्हणालीच वहिनी तसं की मराठी काय किंवा सगळ्याच भाषा, भारतीय भाषांची जननी संस्कृत भाषा. खरं तर मैत्री, मला मराठी आणि इतिहास हा विषय घेऊन BA करायचं होतं. मला इतिहासाची खूप आवड, आणि त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की या दोन्ही विषयांचं कॉम्बिनेशन किंवा या 2 विषयात स्वतंत्र, पण आपण यामध्ये डिग्री घ्यायची. आणि तशा ह्याच्याने मी रुईयामध्ये ॲडमिशनसाठी गेले. रुईया निवडण्याचं एक कारण रुईयाचं नाट्यवलय, त्याचं आकर्षण होतं की अभिनेत्री म्हणून काम करायचं असेल, अभिनय क्षेत्रात काही करायचं असेल तर रुईया म्हणजे पंढरी आहे, तर तिथे तर डोकं टेकवलंच पाहिजे आपल्याला. तर तसं मी रुईयात ॲडमिशनला गेले. आणि माझ्या सुदैवाने पुन्हा मी म्हटलं तसं की काही गोष्टी घडतात. माझा फॉर्म घ्यायला गोखले मॅडम होत्या
गोखलेबाई होत्या. आणि गोखलेबाईंनी फॉर्म बघितला, मी घेतलेले विषय बघितले आणि त्या ठाण्याच्याच राहणाऱ्या असल्यामुळे त्यांची मुलगी आणि मी आम्ही एका संस्थेत होतो, त्यामुळे मला त्या जुजबी ओळखत होत्या की कोण आहे मी वगैरे. तर त्या म्हणाल्या, अगं तू हुशार आहेस की अभ्यासात, मार्क चांगले मिळालेत. म्हटलं हो. मग संस्कृत का नाही घेतलं? म्हटलं माझं ठरलंय ना, मला मराठी आणि इतिहास विषय घेऊन माझं ठरलं होतं ते मी त्यांना सांगितलं. ते मराठी करशील ग आणि इतिहासाचं पण बघू आपण, पण तू संस्कृत आत्ता निवड, कारण आत्ता नाही घेतलंस तर तुला मग डिग्रीला संस्कृत नाही घेता येत. आणि पण म्हटलं मला घ्यायचंच नाही आहे संस्कृत. त्यामुळे ते आपण बघू. तुला जर भाषा विषयाची आवड तर तुला संस्कृतचा तुझा पाया पक्का असेल तर त्याचा फायदा होणार आहे. मी तुला मराठी घेऊ नको असं कुठे सांगतेय, मी तुला संस्कृत घे असं म्हणतेय. आपण थोडंसं तुझं कॉम्बिनेशन बदलूया वगैरे. तर मला असं वाटलं की बापरे या काय सांगतायत. आणि पण बाईंनी लगेच माझ्या बाबांना फोन केला. आणि तो काय लँडलाईनच्या फोन्सचा वगैरे होता, तर घरी एकतर आपल्या शिक्षकाचा फोन आला कीच धडकी भरायची वगैरे, आणि मग अशी शक्यताही फार कमी होती. पण बाईंनी पाठपुरावा केला. त्यांनी बाबांना सांगितलं की ती म्हणतीये ते बरोबर आहे, तिला माहिती आहे तिला आयुष्यात काय करायचंय, हेही चांगलं आहे, पण मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगते की तिने संस्कृत घेतलं तर तिचा फायदा होतो. तर मग बाबांनी मला विचारलं की तुला काय करायचंय. ते म्हणाले, हे बघ ना, तुला जर पर्याय उपलब्ध होतोय तर नेहमी करून बघावं, आधीच नाही म्हणू नये, तर करून बघतो. म्हणून मग मी संस्कृत घेतलं. आणि मी जे गेले कॉलेजमध्ये परत, ते मी संस्कृतच्या वर्गात गेलेच नाही, तालीम हॉलमध्ये गेले पहिले. कारण बाई म्हणाल्या, अगं तुला संस्कृत घ्यायला सांगितलं, यात तुझा फायदा आहेच, पण माझाही फायदा आहे की तुला अभिनयाची आवड आहे. संस्कृत नाटक करणारी मुलं आम्हाला फार कमी असतात, तर तू आलीस तर आपण संस्कृत नाटक. आणि तालीम चालूच होती. त्याच्यात मला जो मित्र भेटला तो प्रसाद भिडे. आणि प्रसाद आणि आम्ही आज प्रसाद भिडे हा भोपाळला जी संस्कृत नाटकाची इन्स्टिट्यूट आहे त्याचा हेड डीन म्हणून काम करतोय. आणि त्यांनी आता संस्कृत रंगभूमीला जे आपण म्हणतो ना पुनरुज्जीवन देणं, यासाठीची एक मोठी मोहीम त्याच्यामुळे राबवली जाते, किंवा तो त्याचा एक काय म्हणूया नेता आहे, ही इज द ड्रायव्हिंग फोर्स. तर अशा मुलाबरोबर मैत्री झाली. आणि मग आमचा एक खूप छान नाटक करणाऱ्या मुलांचा ग्रुप तयार झाला. आणि आम्ही पहिल्या वर्षी युथ फेस्टिवलला अभिनव शाकुंतल नावाचं नाटक केलं, ज्याच्यात शाकुंतलाचीच गोष्ट पण आजच्या काळात घडली तर कशी घडेल असं काहीतरी एक ट्विस्ट देऊन ते स्क्रिप्ट डेव्हलप करण्यात आलं होतं. आणि त्याला आम्हाला खूप छान पारितोषिकं मिळाली. मग मी खरं तर रुईयामध्ये मराठी नाट्यवलय करण्यासाठी गेले होते. मराठी नाट्यवलयाच्या एकांकिका केल्या मी, नाही असं नाही, पण प्रामुख्याने मी संस्कृत नाटकं केली रुईयामध्ये. मग त्यात नाटकं लिहिण्याचाही अनुभव मिळाला, कारण दिग्दर्शनही थोडं बहुत करायला मिळालं. नाटक बसवण्याच्या प्रोसेसमध्ये मुख्य म्हणजे इन्व्हॉल्व्ह होता आलं, आणि अभिनेत्री म्हणून काम करता आलं, त्यासाठी पुरस्कार मिळाले. सो ही सगळी एक वाट. बाबांचा सल्ला की करून बघ, त्याच्यामुळे मोकळे झाले. आणि मग तर संस्कृत पॅशन झालं. मला एक प्रश्न पडलाय की जर मला तुला विचारायचं असेल की आजच्या युथला ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये तू सांगायचं असेल तर काय सांगशील? कारण माझ्या वयाची मुलं म्हणजे मी स्वतः, मला आता 10वी पर्यंत संस्कृत नव्हतं आणि आता 11वीत मी आर्ट्स घेतल्यामुळे मला ते आलंय. माझ्यासारखे अनेक मुलं आहेत ज्यांना संस्कृत शिकावं असं वाटतं किंवा त्यांना आता येत आहे, तर ते त्यांच्यासाठी फारच नवीन आहे. तर मग त्यांना गाईड करायला किंवा काही अशी छोटीशी पुस्तकांची नावं झाली किंवा काही असं काहीतरी सांगशील? हो, जरूर जरूर, नक्की. संस्कृत एक खूप सुंदर भाषा आहे. मुळात संस्कृत ही आपल्या संस्कृतीची भाषा. त्यामुळे मला तर असं वाटतं की प्रत्येक भारतीयांनी आयुष्यात 1 वर्ष तरी संस्कृत शिकलं पाहिजे. 1 एज्युकेशनल इयर, म्हणजे कुठलंही वर्ष असावं. खरं तर आता भाषा हा विषय घेऊन खूप चर्चा सध्या सुरू आहे, आणि जी फार गरजेची आहे, कारण आपल्याकडे खूप दुर्लक्षित विषय आहे भाषा हा. आपण अभ्यास असं म्हटलं की आधी गणिताचा विचार करतो, सायन्सचा विचार करतो ना, पण भाषेचा विचार करूया. आणि अभ्यासू मुलं म्हणजे भाषेत हुशार आहे असं नाही होत पटकन. पण खरं तर भाषा ही किती गरजेची असते, कारण आपण एखादी व्यक्ती कितीही हुशार असली तरी ती कशी बोलते यावरून त्याची विद्वत्ता आपण पारखत असतो. बरोबर. आणि आताचं जग तर कम्युनिकेशनचं जग आहे, संवादाचं जग आहे. तर त्यामुळे भाषा ही खूप महत्त्वाची आहे. आणि दुर्लक्षित असल्यामुळे म्हणजे अनेक जण आपण असे बघतो की करिअरच्या खूप टॉप गेममध्ये आहेत आणि
त्यांना आता पॉडकास्टमध्ये यायचं असेल किंवा इंटरव्ह्यूज द्यायचे असतील तर त्यांना स्टाफ अपॉइंट करायला लागतो की माझी उत्तरं मला तयार करून दे, मी कसं बोलू प्रभावीरित्या. आता हा संवाद कौशल्याचा एक भाग झाला, म्हणजे भाषेचं ते एक अंग आहे, पण त्यालाही आज आता इतकं महत्त्व आलेलं आपल्याला दिसतं आहे. तर खरं तर भाषा हा फार उत्तम करिअरचं ऑप्शन होऊ शकतो. म्हणजे मी संस्कृतच नाही म्हणत आहे, सगळ्याच भाषांकडे खरं तर गांभीर्याने बघितलं पाहिजे. त्यात मातृभाषेला खूप महत्त्वाचं स्थान असायला हवं असं मला वाटतं. कारण आता तुमची पिढी जी आहे, तुमच्या पिढीचं एक मातृभाषा जी तुम्ही घरात बोलता नाही बोलता अशा परिस्थितीत असते. अभ्यासाची एक भाषा असते, ती बहुधा इंग्रजी असते. त्यामुळे कुठेतरी तुमचा मेंदू इंग्रजीत विचार करायला लागतो. आणि तुम्ही ज्या परिसरात राहता, म्हणजे आता जर आज मुंबईत राहत असाल तर मराठी, काही प्रमाणात गुजराती सुद्धा आपल्या कानावरती खूप जास्त प्रमाणात पडतं. इथे जर तुम्हाला यशस्वी बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्या भाषांमध्ये थोडं तरी माहिती असणं, पारंगत असणं गरजेचं असतं. तर तुम्ही विश्वासार्हता कम्युनिकेट करू शकणार तुमच्या ग्राहकांशी. हेच तू दुसऱ्या राज्यामध्ये असशील तर तिकडची जी काही एक लोकल लँग्वेज आहे, प्रादेशिक भाषा आहे, ती शिकणं गरजेचं आहे. तर त्यामुळे या भाषांकडे लक्ष द्यायलाच हवं असं मला प्रकर्षाने वाटतं. आणि संस्कृतच्या बाबतीत असं आहे की संस्कृत इतकी गोड भाषा आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना थोडं बहुत संस्कृत येतच असतं, कारण आपण स्तोत्र म्हणतो. बरोबर, काहीतरी 4-5 श्लोक तरी आपण म्हणतो. आपण ज्या काही अगदी बरं संस्कृत नसेल येत तर मराठीतल्या अनेक गोष्टी या संस्कृत प्रचूर आहेत. म्हणजे आता आपण संस्कृत आरत्या, मराठी आरत्या म्हणतो, त्यातले अनेक शब्द हे संस्कृत मधून आलेले आहेत. धार्मिक कुठलाही ग्रंथ वाचला तर त्यातले अनेक शब्द हे संस्कृत मधून आलेले आहेत. किंवा आता तुम्ही आज मुलं ज्या ज्ञानशाखांचा अभ्यास करता, म्हणजे ब्रँचेस ऑफ नॉलेज, उदाहरणार्थ आर्किओलॉजी आहे, पुरातत्वविद्या आहे, इतिहास आहे, प्राचीन इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास आज खूप मोठा विषय अभ्यासक्रमामध्ये पुन्हा एकदा येतो आहे. बरोबर, हा मायथॉलॉजी आहे, म्हणजे पुराकथा हा जो भाग आहे. कितीतरी ज्ञानशाखा, आयुर्वेद आहे, योगशास्त्र आहे, या सगळ्यांचा उगम संस्कृत भाषेत. वास्तुशास्त्र आहे, फॉर दॅट मॅटर प्रसाधन शास्त्र, म्हणजे आजचं आपलं काय म्हणूया आपण ग्रूमिंग इंडस्ट्री जी आहे, कॉस्मेटिक्स. तर कॉस्मेटिक्सचं पण भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रसाधनं तयार झाली ना. 16 शृंगारांची कल्पना आपल्याकडे. बरोबर, स्पा, म्हणजे आज मसाज इंडस्ट्री जी इतकी मोठी होते आहे, तर तो एक फार मोठा भाग प्राचीन भारतामध्ये होता. आणि हा आपल्या आयुर्वेदाचाच अनेक अंशी आहेत ना. सगळी जी काही कॉस्मेटिक्स बनतात ती आयुर्वेदा बेस्ड कशी आहेत हे तुम्हाला सांगितलं जातं. नॅचरल प्रॉडक्ट्स. येस. सो हा सगळा विचार, म्हणजे तुला जर संस्कृत आलं तर तू हे यातले मूळ ग्रंथ वाचू शकणार आहेस. कारण आज जी मंडळी संस्कृतशी निगडीत या शाखांमध्ये काम करतात त्याच्यापैकी अनेकांना संस्कृत येत नाही. म्हणजे आजचे अनेक असे ना आघाडीचे लेखक सुद्धा आहेत की जे मायथॉलॉजीवरती लिहितात, पण त्यांना स्वतःला संस्कृत येत नाही. तर त्यांच्यासाठी अनेक संस्कृत मधली विद्वान मंडळी टीम म्हणून काम करतात. ते त्यांना संशोधन करून देतात आणि मग ती त्याच्यावरती काम करतात. पण म्हणजे एक गॅप आहे, तुझ्या लक्षात येत असेल तर, की हेच जर त्या मंडळींना प्रत्यक्ष संस्कृत आलं तर त्याच्यावरची जी अथॉरिटी आहे ती वाढेल. आणि काय नक्की काय म्हटलंय, कारण संस्कृत ही अशी भाषा आहे ना की संस्कृतमध्ये फार गमती जमती आहेत. म्हणजे इतक्या आहेत ना की आपण थक्क होऊन जाऊ. एकेका शब्दाला 12-13 अर्थ असू शकतात. एकाच गोष्टीसाठी 12-13 शब्द असू शकतात. हा, त्यामुळे काय होतं, त्यामुळे खऱ्या अर्थापर्यंत पोहोचायला संस्कृतमध्ये तुम्हाला खूप संस्कृतवरती एक हुकूमत असावी लागते, प्रभावी तुमचा एक अभ्यास असायला लागतो, तरच तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता. आणि त्यामुळे काय होतं, म्हणजे मला संस्कृत येते पण मला कुठली वेगळी ज्ञानशाखा पण येते. जसं मला फायदा काय झाला की मला अभिनयात काहीतरी करायचं होतं, मग नाट्यशास्त्र हा ग्रंथ, कारण नाट्यशास्त्र हे सगळ्या आपल्या रंगभूमीचं मूळ ग्रंथ आहे. आणि तो जवळजवळ 2,000 ते 2,500 वर्षापूर्वी लिहिला गेलेला ग्रंथ आहे. भरतमुनींनी लिहिलं नाट्यशास्त्र. आता म्हणजे ते एकाच भरतमुनींनी लिहिलं असेल का अनेकांचं ज्ञान संकलित झालं असेल माहिती नाही, आज आपल्याला काही ठामपणे सांगता येत नाही. पण एवढं नक्की की हा रंगभूमी किंवा अभिनय किंवा खरं तर संगीत, नृत्य या इतर शाखा, नेपथ्य या सगळ्या शाखांचाही इन्सायक्लोपीडिया आहे.
आजही आपण त्याच्या बाहेर जात नाही. इतका सखोल विचार एकाच ग्रंथामध्ये केलेला असं जगाच्या पाठीवरती फार कमी उदाहरणं असतील. म्हणजे हे खरं तर आपल्याला मिळालेली देणगी आहे, ट्रेजर आहे. आणि हे मी नाट्यशास्त्राचं सांगते. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येतं, कारण अतिशय सखोल विचार, वैज्ञानिक माहिती ही अशा ग्रंथांमध्ये आहे. म्हणजे आता नाट्यशास्त्रामध्ये आवाज पोहोचावा शेवटच्या, कारण तेव्हा तर माईक्स वगैरे नव्हते, तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज पोहोचावा म्हणून स्टेजचं डिझाईन कसं असावं, दृश्य दिसावी, समोरच्याला पूर्ण दृश्य दिसलं पाहिजे ना. रंगभूमीवरती मध्ये काही समजा खांब आहेत तर तुम्हाला दिसणार नाही स्टेजवरती काय चाललंय. तर स्टेज कसं मानलं जावं, किती प्रकारचे स्टेज असावेत. मग त्यांनी काय सांगितलं की आवाज पोहोचण्यासाठी काय, तर जिथे स्टेज असेल तिथे घुमटाकार असावा. कारण जिथे गोलाई असेल की तो आवाज बरोबर त्याचं प्रोजेक्शन वाढेल. आणि तरी सुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अकॉस्टिक्सचा विचार आजच्या काळात तो तेव्हापासून केलेला आहे. प्रकाश योजना कशी असावी, नेपथ्य कसं असावं. म्हणजे त्यांनी नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की अभिनेत्यांनी जे घालायचे दागिने आणि ते छान असले पाहिजेत खरे, पण ते खरे नसावेत. कारण खरे दागिने हे वजनदार असतात. खोटे दागिने जे हलके आहेत तेच पाहिजेत. खरी तलवार घेऊन लढाई करली असं नाही करायचं. खोटीच तलवार पाहिजे, खऱ्यासारखी वाटणारी पण खोटी पाहिजे. का तर ती नटाला पेलवली पाहिजे, ती घेऊन हालचाली करता आल्या पाहिजेत. तर हा किती सूक्ष्म विचार आहे ना, बारकाईने केलेला विचार आहे आणि प्रॅक्टिकल, अतिशय प्रॅक्टिकल विचार. तर अशा माहितीचा त्याच्यामध्ये इतका खजिना आहे. आणि मी जेव्हा अभ्यास करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे म्हणजे आता काय होतं, संस्कृत म्हटल्यावरती ना लोक पटकन भरतनाट्यम म्हणतात की भरतनाट्यम नृत्यशैली ही नाट्यशास्त्राच्या जवळची आहे, नावानेही आणि कृतीनेही असेल वगैरे. पण खरं तर आपला दशावतार हा सुद्धा नाट्यशास्त्राप्रमाणेच होतो. किंवा आपल्याकडच्या कुठल्याही लोककला. म्हणजे मी माझा PhDचा अभ्यास चालू असतानाच योगायोगाने याला गेले होते सापुताराला. नाशिक पासून गुजरात बॉर्डरवरती जे सापुतारा हिल स्टेशन आहे तिकडे, तिथे एक अतिशय सुंदर आदिवासी म्युझियम आहे. आता मलाही म्हणजे पहिल्यांदाच असं ट्रायबल म्युझियम असं आपल्याकडे महाराष्ट्रात कुठेतरी असेल किंवा आपल्या जवळ एवढ्या याची मला काही कल्पना नव्हती. आणि तिथे त्यांनी ते लोकनाट्यामध्ये जी वापरतात ती वस्त्र म्हणा, मुखवटे म्हणा, हेडगिअर्स म्हणा, त्यांची शिरस्त्राणे जी काही असतील, वाद्य, ती सगळी ठेवली होती. आणि तेव्हा मी नाट्यशास्त्राचा अभ्यासच करत असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की अरे हे म्हणजे असं इथे बघावं आणि इथे वाचावं इतकं सारखं आहे. म्हणजे आपल्याला जे अनेकदा वाटतं की संस्कृत हे फक्त अभिजनांपुरतं होतं किंवा संस्कृत, तर तसं नव्हतं. आज जसे आपण बहुभाषिक आहोत तसाच तेव्हाचा समाजही बहुभाषिक होता. तेव्हाच्या संस्कृत नाटकांमध्ये फक्त काही पात्र संस्कृतमध्ये बोलतात, बाकीचा जो कारण नाटक म्हटलं की समाजाला, म्हणजे राजा आला तसाच भिकारीची भूमिका पण आली, कोळी पण आला आणि कोणी विक्रेताही आला, वेगवेगळे व्यवसाय त्याच्यामध्ये नाटकात येणार आहेत बरोबर. तर ही सगळी जी पात्र असायची ही संस्कृतमध्ये नाही बोलायची, ती प्राकृत भाषेमध्ये बोलायची. आणि प्राकृतमध्ये तेव्हाच्या रिजनल लँग्वेजेस, जसं आज आहे ना की आज जर आपण एखादा सिनेमा बघतो तर त्या सिनेमामध्ये काही विशिष्ट पात्र ही प्रमाण भाषेमध्ये बोलतात आणि जी बाकीची पात्र असतात ती आपापल्या बोली भाषांमध्ये बोलतात. अगदी तसंच होतं तेव्हा. त्यामुळे संस्कृत म्हणजे फक्त संस्कृतचा अभ्यास नव्हता. हा, म्हणजे संस्कृतला एक असं करून ठेवलंय की तुम्ही फक्त अभ्यासानुसार ते असं किंवा ती एक विशिष्टच वर्ग ती भाषा बोलतो, तर तसं नव्हतं तेव्हा. आणि संस्कृत नाटकामध्येच हाही भाग आहे ना, म्हणजे ते समाजाचं एक समग्र चित्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा खूप गोष्टी संस्कृतच्या बाबतीत आहेत. आता तुला गंमत म्हणून माहिती, तू ज्या पिढीची आहेस, आपण जे मगाशी म्हटलं की संस्कृतमध्ये श्लोक आहेत आणि सुभाषित आहेत, अतिशय अप्रतिम सुभाषित संस्कृतमध्ये आहेत. पण आजच्या काळात जर संस्कृत सुभाषित असेल तर कसं असेल, तर हे मी समर्पण नावाचं ना एक संस्कृत काय म्हणूया नियतकालिक निघतो, मॅगझिन निघतो. त्याच्यामध्ये अनेक मंडळी नव्याने संस्कृत लिहित असतात. आपल्याला असं वाटतं की संस्कृत नृत्यभाषा आहे, डेड लँग्वेज आहे, अलीकडे कोण बोलतं संस्कृत वगैरे, पण असं अजिबात नाही आहे. संस्कृतवर प्रेम करणारी, संस्कृतचा भाषा म्हणून वापर करणारी असंख्य मंडळी आहेत जगभरामध्ये. संस्कृतमध्ये नव्याने लिहिल्याही जातात गोष्टी. आत्ता जनगणना जेव्हा आपली भारताची झाली तेव्हा अनेकांनी आपली बोलीभाषा
म्हणून संस्कृत नोंदवलेली आहे. काय बोलतेस? हो, कारण त्यांच्या घरामध्ये संस्कृत बोललं जातं आणि अशी कुटुंब मलाही माहिती आहेत. म्हणजे हे आम्हाला नव्यानेच कळतंय हो. की अशा पद्धतीने विचार होतो. अगदी अगदी. आणि संस्कृत ही इतकी प्रवाही, इतकी सुंदर भाषा आहे. मुळात ना ती एक शास्त्रशुद्ध भाषा. आता असं आपण का म्हणतो, कारण जसं आज कम्प्युटर लँग्वेज इज अ सायंटिफिक लँग्वेज. का? कारण ती आपण तयार केलेली भाषा आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतात आणि जो एकाने बदल केला तोच जगभरात सगळीकडे होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे इट्स अ युनिव्हर्सल लँग्वेज, बरोबर. शास्त्रशुद्ध म्हणजे काय, जी एक्सपेरिमेंट एका लॅबमध्ये झाली ती जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्याही लॅबमध्ये तशीच्या तशी करता येणं म्हणजे शास्त्रशुद्ध, बरोबर. थोडक्यात सांगायचं ढोबळ मनाने. तसं संस्कृत भाषेमध्ये असे फॉर्म्युले आहेत, अशी सूत्र आहेत जी पाणिनीय सूत्र म्हणून ओळखली जातात. ती साधारण 1,500-2 हजार सूत्र असतील की त्या सूत्रांप्रमाणेच भाषा चालते. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज अ कम्प्युटर लँग्वेज, की ज्याचं कोडिफिकेशन झालंय. सगळ्याच भाषा शास्त्रशुद्ध असतात, पण प्रत्येक भाषेचं शास्त्र उपलब्ध नसतं ना. आज मराठी भाषेची सूत्र सांगा, हिंदी भाषेची सूत्र सांगा, तर अशी काही सूत्र नाही आहेत आपल्याकडे, बरोबर. असा काही ग्रंथ नाही. पण संस्कृतमध्ये संस्कृत भाषेची व्याकरणाची सूत्र सांगणारे ग्रंथ तयार झाले. म्हणजे जसं ग्रामर हे खूप शास्त्रशुद्ध आहे आणि त्यामुळे त्या भाषेमध्ये खरं तर काहीही व्यक्त करता येऊ शकतं. कारण तिथे शब्द कॉइन करणं, शब्द तयार करण्याची एक वेगळी क्षमता आहे जी इतर भाषांमध्ये तितकीशी नसते. तर आता तुमच्या सध्याचा जो काळ आहे त्याच्याविषयीचं एक सुभाषित आहे, जे एक तरुण जोडगुळी आहे त्यांनी लिहिलेलं आहे. सचिन आणि नैनिश असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी त्या समर्पण नियतकालिकामध्ये हे प्रसिद्ध झालेलं मी वाचलं होतं आणि मला ते फार आवडलं. तर त्यांनी असं म्हटलंय, क्लिके नैव पश्यामी यद उक्तम ग्रंथ कोटीभिः. म्हणजे एका क्लिकवरती आज मला कोटी ग्रंथांमध्ये जे म्हटलेलं आहे ते मी पाहू शकतो, बरोबर आहे. हा, क्लिके नैव पश्यामी यद उक्तम ग्रंथ कोटीभिः नेट सत्यम ग्रंथ मिथ्या. नेट सत्यम ग्रंथ मिथ्या जीवो यंत्रैव नापरः. आता यातलं मूळ संस्कृत जे सुभाषित आहे ते असं आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. की शंकराचार्यांनी असं म्हटलं होतं की या जगामध्ये ब्रह्म हेच एक जे काही सुप्रीम पॉवर आहे, जे काही परमतत्व असेल तेच सत्य आहे. हे खरं तर जग जे आहे आपल्याला जे दिसतं ते खरं तर मिथ्या आहे, ते खोटं आहे. ब्रह्म हे सत्य आहे आणि जीव म्हणजे काय, आपण म्हणजे काय, आपण त्या सुप्रीम पॉवर मधूनच आलेलो आहोत, बरोबर. वी आर ऑल एनर्जीज असं जे आज आपण म्हणतो. तर ती एनर्जी फक्त खरी आहे, हे आपण जे आहोत ते खोटे आहोत एका पद्धतीने. असा तो सगळा फिलॉसॉफिकल त्याच्यामध्ये भाग आहे. तर त्याचा आधार घेऊन त्यांनी असं म्हटलंय की नेट सत्यम ग्रंथ मिथ्या. आज तुमच्या पिढीसाठी ग्रंथ मिथ्याच झालेले आहेत, बरोबर, की तुम्ही पोहोचतच नाही पुस्तकांपर्यंत. तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की नेट सत्यम ग्रंथ मिथ्या आणि जीव यंत्रैव नापरः. जीव हा म्हणजे आपण मनुष्य प्राणी हे आता यंत्रासारखे झालेलो आहोत, असं ते सुभाषित आहे. ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं समीरा, तू आली असं तर इन्सायक्लोपीडिया आम्ही ओपन केलाय आणि आम्ही वाचतोय तो अक्षरशः. खूप इन्साइटफुल आम्हाला जे काही सांगतेस तू, भारावून गेलो आम्ही. हे खूप मजेशीर गोष्टी आहेत या, फारच मजे. मी त्यातच त्यांनी आणखीन एक सुभाषित केलं होतं, कराग्रे वसती सॅमसंग हा करमुले तो ओप्पो करमध्ये विवो सदा ऍपल संगती. भारी. तर सांगण्याचा उद्देश हा की संस्कृत भाषेमध्ये आजच्या काळाविषयीही आपण उत्तम पद्धतीने व्यक्त होऊ शकतो. असं नाहीये की या विषयांची फारकत आहे. आणि संस्कृत फार सुंदर भाषा आहे, त्याच्यामुळे तिची साथ आपण धरून जितकं राहू ना तितके समृद्ध हो. म्हणजे त्यासाठी आणि संस्कृत शिकण्याविषयी तू जे विचारलंस, तर आता तुला आश्चर्य वाटेल, पण मी आणि मधुरा वेलणकर अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहिती आहे मधुरा ताई, तर आम्ही दोघी मिळून एक इन्क्रेडिबल मराठी नावाचा उपक्रम चालवतो. तर त्या उपक्रमाची संकल्पनाच ही आहे की आजच्या पिढीला आपली भाषा आणि आपली संस्कृती याची ओळख करून द्यावी. आणि त्यामध्ये आम्ही आता पितृपक्ष जेव्हा होता तेव्हा आम्हाला असा एक विचार आला मनामध्ये की आपण पितरांचं स्मरण करतो, आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो, त्यांच्याविषयीची कृतज्ञता, तुमच्या भाषेत ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. तर तो व्यक्त करत असताना आपल्याला जसे कुटुंब म्हणून पितर लाभले तसे काही राष्ट्रीय पितर सुद्धा आहेत ना, बरोबर ना. राष्ट्र म्हणून ज्यांनी आपल्याला घडवलं
किंवा आपल्या राष्ट्राचा कुटुंबासारखा सांभाळ केला, अशीही काही वडीलधारी मंडळी आहेत आणि त्यातल्या अनेकांचं आपल्याला आजच्या पिढीला कदाचित भान नसेल, त्यांची माहिती नसेल, तर अशांची माहिती देऊया म्हणून आम्ही एक भाग केला जो होता वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्यावरती. आता सातवळेकर गुरुजी तुमच्या पिढीला किती माहिती आहेत मला माहिती नाही, पण पारडीला म्हणजे गुजरातच्या जवळ ते आहेत महाराष्ट्रातले मूळचे, पण त्यांनी पारडीला एक मोठं आश्रमासारखं, पारडी किल्लाच म्हणतात त्याला, स्वाध्याय मंडळ स्थापन केलं आणि त्या स्वाध्याय मंडळामध्ये म्हणजे एक मोठी संस्था तिथे उभी केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आजही त्या सातवळेकर गुरुजींना 101 वर्षाचं आयुष्य लाभलं. तर ते खऱ्या अर्थाने ऋषी होते, आधुनिक म्हटलं पाहिजे, की ज्यांनी इतका अभ्यास केला. आणि आता तुमच्यासारख्या पिढीला हे का कळावं असं मला वाटतं, कारण वेदमूर्ती म्हटल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर जे एक चित्र येतं की अभ्यास करणारे गृहस्थ असतील, जाड भिंगाचा चष्मा असेल, दाढी असेल वगैरे, असं जे काय तुम्हाला वाटतं. तर मी तुला हे सांगितलं की सातवळेकर गुरुजी JJचे स्टुडंट होते. हो, आणि ते उत्तम चित्रकार होते. त्यांनी त्या काळामध्ये कॅमेरा भारतामध्ये नव्याने आला होता, पण ते उत्तम छायाचित्रही काढायचे. ते तेव्हा हैदराबादचे जे निजाम होते त्यांचे आवडते चित्रकार होते आणि त्यांचा म्हणजे आता बघा महाराष्ट्रातल्या माणसाचा हैदराबादमध्ये कलाकार नावाचा स्टुडिओ होता चित्रांचा, आणि ते तिथल्या सरदारांची, दरबारी जी काही मंडळ असेल त्यांची पोर्ट्रेट्स काढण्यासाठी खूप फेमस होते. त्यांचा लाहोरला स्टुडिओ होता, म्हणजे तेव्हाच्या पाकिस्तानमध्ये, बरोबर. आणि तेव्हाच्या पाकिस्तानमध्ये म्हणजे त्या भागामध्ये तेव्हा वेधशाळा पण होत्या आणि एक माणूस एक चित्रकारही आहे आणि त्याच वेळेस वेदांचाही अभ्यास करतोय. ते क्रांतिकारक होते. त्यांना 3 वर्ष कारावास झाला होता कारण त्यांनी जो एक लेख लिहिला ज्याच्यामध्ये त्यांनी वेदातली राष्ट्रीयता काय, म्हणजे आपले वेद हे राष्ट्र उभारणीसाठी आपल्याला कशी प्रेरणा देतात याच्याविषयी लिहिलं होतं. आणि त्या लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की ब्रिटिश आपल्यावरती राज्य करतायत ही आततायी गोष्ट आहे आणि अशा आततायी जे राजे असतात त्यांना घालवून देणं प्रजेचं काम त्यावेळेला असं त्यांनी लिहिलं होतं. आणि त्यासाठी त्यांना 3 वर्ष कारावास झाला. त्यांना जेव्हा पकडायला ब्रिटिश सैन्य गेलं तेव्हा ते आत्ताचा काय म्हणूया उत्तराखंड त्या भागामध्ये एक वेदाचा अभ्यास करणारं गुरुकुल होतं, त्या गुरुकुलात अभ्यासाला गेले होते. तर त्यांना पकडायला ब्रिटिशांनी 300 पोलीस आणि 50 घोडे 50 जणांचं घोडदळ पाठवलं होतं. म्हणजे ब्रिटिशांना ते किती डेंजर वाटले असतील याचा विचार कर की एक वेदमूर्तीला पकडायचं, एका स्कॉलरला पकडायचं असं नव्हतं, एका तरुण क्रांतिकारकाला पकडायचं म्हणून एवढं सगळं सैन्य त्यांनी पाठवलं होतं आणि त्यांना पकडलं. तर आता हे तुम्हाला माहिती पाहिजे ना, तर तुम्हाला असं वाटेल ना की म्हणजे संस्कृत ही किती जिवंत भाषा आहे. त्या काळात जी संस्कृतची अभ्यास करणारी मंडळी होती ती फक्त लायब्ररी पुरती मर्यादित नव्हती, ती हे सगळं करत होती. आणि त्यांनी त्यानंतर मग पारडीला तो आश्रम जो उभा केला तिथे एक मोठं पब्लिकेशन उभं केलं आणि सगळ्या लोकांना परवडतील अशा दरामध्ये संस्कृत 4ही वेदांचं त्यांनी भाषांतर केलं, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये. आणि त्याचा वेदांचा वैज्ञानिक अर्थही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्याबरोबरीने सगळी उपनिषदं, रामायण, महाभारत असे सगळे जे जे महत्वाचे संस्कृत ग्रंथ आहेत त्या सगळ्यांचा अनुवाद त्या एकट्या माणसाने आधीच केला. ही किती मोठी गोष्ट आहे ना. आणि तर त्यांच्याविषयी त्यांनी सूर्यनमस्कारांना खूप पॉप्युलॅरिटी दिली वगैरे. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या इनक्रेडिबल मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बाबांसोबत आणि समीरासोबत ह्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात.